लागलंच पाहिजे, महाराष्ट्र शासन लागलंच पाहिजे, महाराष्ट्र शासन लागलंच पाहिजे, अतिक्रमण मुक्त झालंच पाहिजे, अतिक्रमण मुक्त झालंच पाहिजे. महाराष्ट्र शासन अलिबाबाच्या चोराला अटक, अलिबाबाच्या चोराला अटक, अलिबाबाच्या चोराच्या मोर्चाला अटक, भक्त भाविकांच्या मन दुखवणाऱ्याला अटक, भक्त भाविकांच्या मन दुखवणाऱ्याला अटक. मुख्य अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला घेराव, महिलांचे 1.5 तास ठिय्या आंदोलन. तुळजापूर शहरातील यात्रा मैदान गट क्रमांक 138-1 मधील कथित बेकायदेशीर विकास आराखडा, अनधिकृत बांधकामे आणि संशयास्पद खरेदी विक्री व्यवहार प्रकरणी संतप्त महिलांनी आणि नागरिकांनी गुरुवारी तुळजापूर नगर परिषदेवर मोर्चा काढत मुख्य अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला घेराव घातला. जवळपास 1.5 तास सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. समिती अहवालानुसार दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून अनधिकृत बांधकामांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात नगरसेवक, महिला, मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले. हे पत्र आम्ही काय घेणार आहोत. आमचा अजून एकदा सोमवारी सकाळी आंदोलन आहे, आम्ही आता स्थगित केलं ना. तुमच्या नाकर्ते शिवण असल्यामुळं, कारण तुम्ही एक कर्मचारी, तर आम्ही तुमच्याशी भांडण करू शकत नाही. आमचं भांडण आहे मुख्य अधिकाऱ्याशी नसल्यामुळं आम्ही आमचं उपोषण स्थगित करू. सोमवारी आम्ही 9:30 वाजता अजून ठिय्या आंदोलनावर यावं. वतीने सगळी खोटे आश्वासनं दिल्यामुळे आणि त्यांनी जो आमच्याकडे जे केलेलं होतं ते आम्ही त्यांचं काही स्वीकारलेलं नाही. नाकर्ते असलेले अजिंक्य रणदिवे आणि त्यांचं प्रशासन, त्याच्यामुळं आम्ही त्यांना आता आमच्या ताई प्रगती किरण लोंढे पाटील कदम, सर्व भगिनी माता यांनी शिवसाहेबाच्या खुर्चीला साडी, चोळी, बांगड्याचा आहेर करून आमचं ठिय्या आंदोलन स्थगित करून आम्ही सोमवारी 9:30 ते 10 वाजता अजून एकदा ठिय्या आंदोलनाला सुरुवात करणार. त्यावेळेची रूपरेषा आम्ही तुम्हाला रविवारी पत्रकार परिषद घेऊन सांगू. यात्रा मैदानासाठी आम्ही सर्व महिला येथे आलेलो आहोत मुख्याधिकारी कार्यालयामध्ये. तरी आम्ही जवळजवळ 11 वाजता इथे आलेलो असून सुद्धा तिथे मुख्याधिकारी साहेब जे आहेत ते हजर नाहीत ते, आणि आता जवळजवळ 3 वाजत आलेत तरी पण त्यांचा अजून पण यायचा पत्ता नाही इथं. तरी आम्ही सर्व महिला 5 वाजेपर्यंत त्यांची वाट बघणार आहोत, आणि ते जर 5 वाजेपर्यंत नाही आले तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत सर्व महिला मिळून. ते आता नंतर आम्ही ठरवल्यानंतरच करणार ना. तीव्र आंदोलन ह्याच्यापेक्षा जास्त करण्यात येईल सर्व महिलांच्या वतीने, एवढंच आमचं सांगणं आहे. हे आंदोलन करताय, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी म्हणजे प्रामुख्याने 3 मागण्या आहेत. जे की यात्रा मैदान आहे त्याला महाराष्ट्र शासनाचे नाव द्यावे, आणि नंतर अशी मागणी आहे की अतिक्रमण करून टाकावे, आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कार्यवाही करावी. जे तुळजाभवानीच्या या पवित्र भूमीवर जे नारी शक्तीचं प्रतीक मानलं जातं ते नारी शक्तीचा अपमान होत आहे. आम्ही ह्याच्या अगोदर महिन्यापूर्वी आलो होतो सर्व महिला निवेदन घेऊन, तेव्हा सुद्धा मुख्य अधिकारी साहेब नव्हते, आणि आज परत आम्ही त्यांना पूर्वसूचना देऊन सुद्धा ते सुद्धा इथे उपस्थित नाही. हा म्हणजे काय आहे, अपमानच झाला ना. समजा मागणी मान्य नाही झाली तर पुढील भूमिका काय असेल तुमची? जर आता जर त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही इथं बांगड्या ठेवून किंवा त्यांची ओटी भरून निघून जाऊ, आणि जर ह्याच्यानंतर त्यांनी काही दखल घेतली नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू.